कसबा वाळवे येथील दूधगंगा बंधारा वाहतुकीसाठी खुला. कसबा वाळवे ता राधानगरी येथील दूधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गेल्या 15 दिवसापासून बंद झाल्याने केवळ 5-6 किलोमीटर अंतरासाठी नागरिकांना 30 ते 35 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागला होता. कसबा वाळवे बंधारा आज पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कसबा वाळवे येथील बंधाऱ्यावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्याने नवीन रस्त्याची उंचीही साधारण 8 ते 9 इंच वाढली आहे. त्यामुळं बंधाऱ्यावर पूर्वीपासून दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी बांधलेलं मच्छे, सिमेंट काँक्रीटचे छांब यांची उंची अवघे 1 फूटभरच राहिली आहे. त्यातच काही मच्छे हे पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. त्यामुळं बंधाऱ्यावरील वाहतूक ही धोकादायक ठरून अपघात घडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं प्रशासनाने वेळेत लक्ष घालून सुधारणा करावी असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. हा पूल गेल्या 10 ते 12 वर्षापासून अपूर्ण आहे. त्याचे काम अद्यापही सुरूच आहे. हा पूल अपूर्ण असल्यामुळे कोणत्याही वाहतूकसाठी त्याचा उपयोग होत नाही. प्रशासनाने वेळेत लक्ष घालून लवकरात लवकर हा पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी जोर धरत आहे. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी.